तर नामाचे प्रकार आपण लहानपणापासून मोठे होईपर्यंत हे संपूर्ण गोष्टी शिकलेल्या आहेत. परंतु आज स्पर्धा परीक्षेचं युग आहे आणि या स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये तुम्हाला ह्या संपूर्ण गोष्टीचं नॉलेज जर नसेल तर तुम्ही कुठेतरी मागं पडता. म्हणून म्हटलं की 100% तुम्हाला इथं द्यायचं आहे. टाइप्स ऑफ नाउन आपण पाहणार आहोत. नाउन इज अ नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, आयडिया, ऍक्शन, थिंग्स, क्वालिटी, एव्हरीथिंग. म्हणजे सर्व काय काय आहे तर हे नाउन आहे. जे गोष्टही आपण बोलत असतो ते संपूर्ण काय आहे, नाउन आहे, म्हणजे नाम आहे. जसं की मी म्हटलं पेन, पेन हे काय आहे, नाम आहे. जर मी म्हटलं वही, वही काय आहे, नाम आहे. काहीही म्हणा, सर्व काही नाम आहे. परंतु त्याचं काम जे आहे प्रत्येक वेळेस चेंज होत असते. ओके. मग आपण पहिल्या टाईप पासून पाहणार आहोत. पहिलाच प्रकार पडते नामाचा कॉमन नाउन. त्याला आपण म्हणत असतो सामान्य नाम. सामान्य नाम त्याला आपण म्हणत असतो. आता सामान्य नाम म्हणजे काय, तर संपूर्ण वर्गाला दिलेलं नाव, समान गुणधर्म असणाऱ्या संपूर्ण वर्गाला आपण जे नाम देतो त्याला काय म्हणत असतो, नाउन म्हणत असतो, कॉमन नाउन म्हणत असतो. ओके. पहा, जसं की बॉय, बॉय काय आहे, कॉमन नाउन आहे. बॉय काय आहे, कॉमन नाउन आहे. आणि गर्ल, स्कूल, टेबल, मॅन, रिव्हर, कंट्री अशा पद्धतीचे संपूर्ण जे आहे त्याला आपण नाउन म्हणत असतो, नाम म्हणत असतो. ओके, क्लिअर आहे सर्वांना. मग नामाचे प्रकार जे आहेत त्याच्यातला पहिला प्रकार आपण पाहत आहोत कॉमन नाउन. आणि कॉमन नाउन अतिशय महत्वाचा आहे. याच्यावर बरेचसे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात. मग पहा, जसं की कॉमन नाउन, कॉमन नाउन जे आहे त्याच्या बेसवर आपण काय वापरत असतो, आर्टिकल वापरत असतो. आर्टिकल, आर्टिकल तुम्हाला माहित आहे दोन प्रकारचे आहेत. ओके, आर्टिकल किती प्रकारचे आहेत, दोन प्रकारचे आहे. एक डेफिनेट आर्टिकल, एक इनडेफिनेट आर्टिकल. पहा, हे समजून घ्या. एकदा जर हे कळालं तुम्हाला तर तुम्ही 3-4 टाईपचे प्रश्न सोडू शकता जे की टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार तुम्हाला विचारतात. मग पहा, आर्टिकल जे आहे, आता मी नाउन शिकवत आहे, याच्यामध्ये आर्टिकल काय करताय असा बऱ्याचशा जणांचा प्रश्न असेल. तर हे जे आहे डेफिनेट आर्टिकल आणि इनडेफिनेट आर्टिकल हे दोन प्रकार पडतात. इनडेफिनेट, इनडेफिनेट आर्टिकल आणि डेफिनेट आर्टिकल, डेफिनेट आर्टिकल. ओके, आता लक्ष द्या. हे एवढं जर तुम्हाला कळालं तर तुम्ही पॅराजंबल बी सोडवू शकता. एवढं जर तुम्हाला कळालं तर आर्टिकल सुद्धा तुम्ही आजपासूनच सोडवणं सुरू करू शकता. म्हणजेच आपण डिटेलमध्ये अभ्यास याचा करणार आहोत. मग पहा, इंडिपेंडेंट आर्टिकलचे ही दोन प्रकार पडतात. हे समजून घ्या पहिले. एक पडतो ए आणि दुसरा पडतो एन. ओके, आता यामध्ये ए कधी वापरतो, एन कधी वापरतो, हे डिटेलमध्ये तुम्हाला समजलं पाहिजे. ज्या वेळेस व्यंजनासारखा उच्चार होत असेल, व्यंजन, मराठीतील व्यंजन, इंग्लिश टू इंग्लिश आपल्याला जायचं नाही, फक्त आणि फक्त मराठीतील व्यंजन तुम्हाला इथं पाहायचं आहे. मराठीतील व्यंजन असेल तर काय करायचं, आपल्याला ए आर्टिकल वापरायचं आहे. आणि जर लक्ष द्या, स्वरासारखा उच्चार होत असेल, स्वर, तर काय वापरणार आपण, स्वरासारखा उच्चार झाला तर एन वापरणार. आणि डेफिनेट आर्टिकल जे आहे ते एखाद्या गोष्टीची, द जी आहे, एखाद्या गोष्टीची संपूर्ण निश्चित माहिती आपल्याला ज्यावेळेस होते त्यावेळेस आपण द वापरत असतो. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल. आता लक्ष द्या, हे जे कॉमन नाउन आहे, कॉमन नाउन जर एकवचनी असेल, मी पहिले सांगत आहे, कॉमन नाउन जर एकवचनी असेल तर ए किंवा एन हे उपपद आपण इथं वापरत असतो. कॉमन नाउन एकवचनी असेल तर ए किंवा एन हे उपपद वापरतो. जर कॉमन नाउन एकवचनी किंवा अनेकवचनी असेल तर द ही आपण आर्टिकल वापरू शकतो, काही हरकत नाही. इथपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला. मग पहा, हे जे आहे हे तुम्हाला कळालं असेल. जसं की मराठीतले क ख ग घ न हे जे आहे हे व्यंजन आहेत. याच्यासारखा उच्चार झाला कोणत्याही शब्दाचा तर आपण काय वापरणार, आर्टिकल ए वापरणार. आणि जर याचा उच्चार स्वरासारखा झाला, जसं की अ आ इ असे 14 स्वर आहेत मराठीमध्ये, याच्यासारखा उच्चार झाला तर काय वापरणार, आपण एन वापरणार आहोत. आता तुम्हाला बेसिकली तुम्हाला संपूर्ण गोष्ट माहित झाली असेल की कॉमन नाउन आहे काय. मग कॉमन नाउन जे आहे, कॉमन नाउनचेही दोन प्रकार पडत असतात. जसं की आता तुम्हाला माहित आहे, ज्या गोष्टीला आपण मोजू शकतो त्यालाच आपण काय म्हणतो, काउंटेबल नाउन. काय म्हणत असतो,
काउंटेबल नाउन. आणि काउंटेबल नाउन जे आहे 1, 2, 3, 4 या पद्धतीनं आपण मोजत असतो. ज्याला मोजता येते त्याला आपण काउंटेबल नाउन म्हणतो. ज्याला मोजता येत नाही त्याला काय म्हणत असतो आपण? अनकाउंटेबल नाउन म्हणत असतो. म्हणजेच पहा, याला कशा पद्धतीनं मोजणार? 1, 2, 3 असे अनंतपर्यंत. ओके. परंतु याला कशात मोजणार? लिटर, मीटर आणि केजी मध्ये मोजणार. समजलं? किलोग्राम मध्ये. किंवा आयडियाच्या स्वरूपात आपण मोजत असतो. जसं की भावनावाचक नाम राहते, भाववाचक नाम. अचानकपणे आपल्या जे भावना निघत असतात त्याला आपण भाववाचक नाम म्हणत असतो. मग काउंटेबल नाउन तुम्हाला कळाला असेल, अनकाउंटेबल नाउन कळाला असेल, कारण यामध्ये संपूर्ण आहेत. एकदा जर तुम्हाला काउंटेबल नाउन, अनकाउंटेबल नाउन कळालं तर तुम्ही 100% कोणत्याही प्रश्नाचं उत्तर काढू शकता. मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये टाका की तुम्हाला एवढं कळालं का, तर आपण समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. जे डाऊट असेल तुम्ही 100% मला विचारू शकता. मी त्याचं तुम्हाला संपूर्ण एक्सप्लेनेशन करून देईल. कारण तुम्ही बॅचेस इथं खरेदी केलेले आहेत आणि बॅचेस जर तुम्ही खरेदी केले आणि तुम्हाला जर प्रश्न येत असतील, प्रश्न पडत असतील, तर बिनधास्त मला आज तुम्ही प्रश्न विचारायचे. कारण त्याचं रिझन एकमेव आहे की आपण प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन तुम्हाला इथं देणार. कशा पद्धतीनं अभ्यास करायचा. इंग्रजीला बरेचशी मुलं घाबरतात. 99% मुलं इंग्लिशला घाबरतात. विचार करा की जर तुम्हाला रिझल्ट काढायचा असेल तर फक्त आणि फक्त इंग्लिश असा विषय आहे की तुम्हाला तिथं रिझल्ट काढता येते. 100% तुम्हाला जर रिझल्ट पाहिजे तर कमीत कमी पहा, 15 मार्क ते 25 मार्कापर्यंत इंग्लिश विचारत असतात. म्हणजेच 15 क्वेश्चन ते 25 क्वेश्चन पर्यंत इंग्लिश विचारू शकतात. तर त्याच्यामध्ये गॅप पहा केवढा मोठा आहे. चला, गोपाल पारडे सरांचं स्वागत आहे. म्हणजेच सूरज पारडे सरांचं स्वागत आहे. कार्तिक वंजारे सरांचं सुद्धा स्वागत आहे. मग तुम्हाला एवढं कळालं असेल. एवढं तुम्हाला कळालं का? एवढं सरांनी सांगितलेलं आहे. चला, कळालं. आता पहा, हे झाले कॉमन नाउन. कॉमन नाउन एकवचनी सुद्धा असतात, अनेकवचनी सुद्धा असतात. ज्याला काउंट करू शकतो ते अनेकवचनी असतात. ज्याला आपण फक्त आणि फक्त काउंट करू शकतो, काउंटेबल नाउन म्हणतो आपण, ते अनेकवचनी असतात. एवढं क्लिअर आहे. आणि जे अनकाउंटेबल नाउन असतात ते नेहमी कसे असतात? एकवचनी असतात. एकवचनी. आणि याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेस बी एकवचनी नाम असेल तर येणारी क्रियापद एकवचनीच पाहिजे. परंतु कंडिशन चेंज होत असते. ते संपूर्ण आपण डिटेलमध्ये अभ्यास करू. समोर पाहू. आता रूल्स ऑफ आपण कॉमन नाउन पाहणार. काय पाहणार? रूल्स ऑफ कॉमन नाउन. म्हणजे कॉमन नाउनचे आपल्याला नियम पाहिजे. आता अतिशय शॉर्टकट मध्ये तुम्ही जर पुस्तक पाहिलं तर पुस्तक वाचल्याच्या बाद तुम्ही ठेवून देता. परंतु आपले नियम एवढे शॉर्ट आणि सिंपल आहे जे विद्यार्थ्यांना एका क्षणात समजू शकतात. मग पहा, ए किंवा एन हे आर्टिकल आपल्याला वापरायचं आहे. ओके. इथं कॉमन नाउन एकवचनी असेल आणि त्यानंतर दुसरं कॉमन नाउन असेल. हे पहा, पहिलं कॉमन, हे दुसरं कॉमन नाउन, हा पहिला कॉमन नाउन. मग पहिल्या कॉमन नाउनच्या पहिले नेहमी ए किंवा एन उपपद वापरणार आणि त्याच नामाचा पुन्हा उल्लेख झाला तर आपण आर्टिकल द वापरणार. एवढं क्लिअर करा. आणि हा पॅराजंबलचा नियम आहे. कशाचा? पॅराजंबल. पॅराजंबलचा नियम आहे. आणि पॅराजंबल म्हणजे काय हे समजून घ्या की इथं तुम्हाला काही स्टोरी दिलेली असेल. ओके. अशा 4-5 लाईनीची स्टोरी देतात. इथं ए नंबरचं वाक्य, इथं बी नंबरचं वाक्य, इथं सी नंबरचं वाक्य, इथं डी नंबरचं वाक्य, इथं ई नंबरचं वाक्य. अशा पद्धतीनं वाक्य देतात. आणि जी स्टोरी आहे, स्टोरी आपल्याला अरेंज करून लिहावी लागते. म्हणजेच कोणत्या क्रमांकाचं वाक्य पहिले येणार, कोणत्या क्रमांकाचं पहिलं वाक्य येणार, त्याच्यानंतर त्याचा दुसऱ्या क्रमांकाचं वाक्य कोणतं येणार, तिसऱ्या क्रमांकाचं कोणतं येणार, क्रम वाईज विचारतात. आणि हे जर तुम्हाला समजलं तर याच्यात तुमचे 5 मार्क क्लिअर होऊ शकतात. किती मार्क? 5 मार्क जवळपास मार्क्ससाठी विचारतात. किती इम्पॉर्टंट आहे पहा, लक्ष द्या. आणि सोडवायचं किती? फक्त आणि फक्त एका सेकंदात त्याचा आन्सर निघते. किती? फक्त आणि फक्त एका सेकंदात आन्सर निघते. पहा, जर एचं वाक्य इथं दिलेलं असेल किंवा एनचं वाक्य इथं दिलेलं आहे, ए किंवा एन, हा, ए किंवा एनचं वाक्य इथं दिलेलं आहे आणि इथं दचं वाक्य दिलेलं आहे सी नंबरवर समजा, तर पहिलं वाक्य कोणतं येईल? या नियमावरून तुमचं पॅराजंबल एका सेकंदात सोडू शकता तुम्ही, फक्त आणि फक्त एका सेकंदात. ते म्हणजे काय? ए किंवा एनचं वाक्य पहिले यायला पाहिजे. म्हणजे बी नंबरचं वाक्य सगळ्यात स्टार्टिंगला, त्याची स्टार्टिंग तुम्हाला कळाली असेल की वाक्याची स्टार्टिंग कशी येईल, तर बी नंबरच्या वाक्याची स्टार्टिंग येईल
त्यानंतर सी नंबरचं वाक्य येईल. जर तुम्ही 2 वाक्य सोडवले तर ऑलरेडी तुमचे 2 मार्क फिक्स झालेत आणि तुमचा रिझल्ट एका सेकंदात ठरवू शकते. समजलं तुम्हाला? चला, व्हेरी गुड. पार्वती मॅडमचा आन्सर आलेला आहे, 100% बरोबर आहे. अशा पद्धतीने त्याला आपल्याला क्लिअर करायचं आहे. काहीही असो, काल थोडा टेक्निकल इश्यू होता, आज स्टार्टिंगला थोडासा टेक्निकल इश्यू होता, परंतु काही दिवस असतात त्याच्यानंतर आपल्याला चमकायची वेळ येत असते. ज्या दिवशी आपण संपूर्ण जे आपल्या रस्त्यात काटे असतात आणि त्या काट्यावरून चालण्याची क्षमता ज्या वेळेस तुमच्यात निर्माण होत असते ना, त्यावेळेस तुम्हाला अडवणारं कोणी नसते, हे समजून घ्या. तुम्हाला फक्त आणि फक्त निर्माण करायची आहे क्षमता काय, तर काट्यावर चालण्याची क्षमता. त्यानंतर तुम्हाला फुल 100% भेटणार. ओके, क्लिअर आहे? मग मी तुम्हाला इथं नियम सांगितलेला आहे. पहिला नियम काय आहे? ए किंवा ॲन. पहिला नियम काय आहे? ए किंवा ॲनचं वाक्य पहिले असेल, त्याच नामाचा पुन्हा उल्लेख झाला तर दचं वाक्य असेल. कसं असेल? दचं वाक्य असेल. म्हणजेच एखाद्या गोष्टीची निश्चितच माहिती नाही आपल्याला. ओके, निश्चित माहितीच नाही तर मग काय सोडवणार आपण? नाही सोडू शकत ना. मग दचं वाक्य कशा पद्धतीने पहिले येईल? पहिल्यांदा आपल्याला त्या गोष्टीची माहिती करावं लागेल आणि त्यानंतर प्रत्येक गोष्टीला आपल्याला समोर जावं लागते. जसं की आता पहा, एवढा मोठा पहलगामवर हमला झालेला आहे, आपले 28 लोक मारलेले आहेत. ओके, धर्म विचारून लोक मारलेले आहेत. मग याचा सुगावा लागण्यासाठी आपल्याला त्याची निश्चित माहिती होती का पहिले? नाही. आता निश्चित माहिती झालेली आहे की हमला कोण केलेला आहे. पहिल्यांदा त्या घटनास्थळी कोणालाच माहिती नव्हती काय होणार आहे. ज्याची निश्चित माहिती नाही त्याच्याबद्दल म्हणजेच अनिश्चित गोष्ट असेल तर त्यावेळेस ए किंवा ॲन उपपद वापरतो आपण, असं समजून घ्या. आणि निश्चित माहिती झाली तर आपण काय वापरणार? द. आहे की नाही? समजलं? आता तुम्हाला क्लिअर असेल. आता जसं की हे वाक्य आहे तुमच्या समोर, हे वाक्य आहे, क्लिअर करून घ्या. पहिलं वाक्य आहे, आय सॉ अ मॅन. मी एक माणूस पाहिला. हा कॉमन नाउन आहे, हा पहिला कॉमन नाउन. मग मी तुम्हाला रूल दिलेला आहे, पहिल्या कॉमन नाउन सोबत ए किंवा ॲन वापरतो त्याच्या उच्चारानुसार. कॉमन नाउन कसं असलं पाहिजे? एकवचनी असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? एकवचनी कॉमन नाउन आहे, बरोबर आहे. मॅन एकवचनी आहे. मॅन्स आहे का? मेन्स आहे का? नाही. ओके, आणि इथं दुसरं कॉमन नाउन आहे 2 नंबरचं. एवढं क्लिअर आहे? मग पहिल्या कॉमन नाउन समोर आपण ए किंवा ॲन वापरतो. या दोनपैकी एक वापरायचं, म्हणजेच म पासून उच्चार होत आहे. कशापासून? म पासून उच्चार होत आहे म्हणून आपण काय वापरलं? ए वापरला. ओके, व्यंजनासारखा उच्चार आहे. आता याच नामाचा पुन्हा उल्लेख झाला तर इथं न विचार करता काय टाकायचं? द. म्हणजे इथं तुम्ही आर्टिकल ए ॲनचे नियम शिकले, दचे नियम शिकले, पॅराजम्बलचे नियम शिकले. म्हणजे या पद्धतीने जर तुम्ही पहिल्या दिवसपासून अभ्यास केला तर तुम्हाला जोपर्यंत हे आपण आर्टिकल पर्यंत ज्या वेळेस जाईल त्यावेळेस संपूर्ण नॉलेज तुम्हाला येऊन जाईल. मग आर्टिकल फक्त प्रॅक्टिस पुरतं मर्यादित राहील, पॅराजम्बल तुम्हाला फक्त प्रॅक्टिस पुरतं मर्यादित राहील. अशा पद्धतीने अभ्यास करावा लागत असते. समोरचं वाक्य 2 नंबरचं, आय मेट अ गर्ल. मी एका मुलीला भेटलो. आता हे मेट अ गर्ल, मी एका मुलीला भेटलो. आता पहा, हा जे आहे कॉमन नाउन आहे, गर्ल काय आहे? कॉमन नाउन. मुलगी तर कोणतीही मुलगी, बरोबर आहे, कोणतीही मुलगी. मग पहा, हा पहिला उच्चार आहे. ओके, पहिल्यांदा उच्चार झाला आणि हा दुसऱ्यांदा उच्चार झाला. चला सांगा मग हे बरोबर आहे का वाक्य? तर यस, बरोबर आहे. कारण पहिल्यांदा उच्चार झाला तर ए किंवा ॲन उपपद वापरत असतो. ग पासून उच्चार होत आहे, एवढाच विचार केला आपण. ग पासून उच्चार होत आहे तर काय वापरला आपण? ए वापरला. आणि जर इथं दुसऱ्यांदा उल्लेख झाला तर न विचार करता इथं द टाकायचा आहे. क्लिअर आहे? हा नियम क्लिअर झाला का? एकदा कमेंट बॉक्समध्ये टाका. जर तुम्हाला समजत असेल किंवा नाही समजत असेल तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण ही तुमची जिम्मेदारी आहे, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेसेज टाकावा लागेल. जोपर्यंत तुम्ही मेसेज नाही टाकणार तोपर्यंत समजणार नाही. पहा, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही काहीही करू शकता, तुमच्यात ती क्षमता निर्माण आहे. तुम्ही प्रत्येक संकटाला समोर जाऊ शकता. मी 100% गॅरंटी देतो की जर तुम्ही इमानदारीने हे काम केलं तर फक्त आणि फक्त 4 ते 6 महिन्यात तुमचा रिझल्ट निघू शकतो. चला, अंजना मॅडम म्हणत आहे समजत आहे, पार्वती मॅडम म्हणत आहे समजत आहे. चला, हनुमान सर, चला सर, अश्विनी मॅडम सुद्धा समजत आहे म्हणत आहे. चला, समोरचा दुसरा नियम आहे. चला, तुम्हाला समजणं हे महत्वाचं आहे. पहा, ए किंवा ॲन हे उपपद. पहा, दुसरा नियम काय? ए किंवा ॲन हे उपपद, त्यानंतर असेल ऍडजेक्टिव्ह आणि त्यानंतर असेल कॉमन नाउन. परंतु याला आपण उलट्या पद्धतीने घेणार. नाउन आहे, नाउनच्या पहिले येणारा शब्द ऍडजेक्टिव्ह असतो, हे लक्षात ठेवायचं. ऍडजेक्टिव्हच्या पहिले जर कोणता शब्द आला तर ते आर्टिकल असते. जर आर्टिकल नाही आला तर तिथं ऍडव्हर्ब असू शकतो. पहा,
पहिले वाक्याचे फॉर्मेशन समजून घ्या. फॉर्मेशन एकदा समजली तर तुम्ही समोर कोणत्याही प्रश्नाला सोडू शकता. नाऊन आहे, नावाच्या पहिले येणारा शब्द काय राहते? ऍडजेक्टिव्ह. क्लिअर आहे? नामाच्या पहिले येणारा शब्द काय राहील? ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे होते विशेषण. त्यापूर्वी येणारा शब्द कोणता आहे मग? तर एक तर आर्टिकल राहील, ते आर्टिकल. ओके, एक तर आर्टिकल राहील. चला, त्यानंतर पहा, हा पहिली फॉर्मेशन झाली. दुसरी फॉर्मेशन समजून घ्या. एकदा हे फॉर्मेशन कळाली की तुम्ही सहज सोडू शकता. नाऊन आहे, नाऊनच्या पहिले येणारा शब्द तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे, ऍडजेक्टिव्ह राहते. ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. मराठीचाही एकच कन्सेप्ट, इंग्लिशची एकच कन्सेप्ट. हे कळालं म्हणजे झालं. ओके, त्याच्या पहिले येणारा शब्द जर आर्टिकल नसेल तर काय राहील? तर इथं राहील ऍडवर्ब. ओके, आणि त्याच्यापूर्वी काय राहील? तर आर्टिकल राहील. ओके, क्लिअर आहे? हे झाली फॉर्मेशन. आता इथं रिकामी जागा दिलेली आहे. ऑप्शन पहिला प्रश्न दिलेला आहे, ही इज रिकामी जागा गुड बॅट्समन. चला चला सांगा काय यायला पाहिजे? ही इज रिकामी जागा गुड बॅट्समन. कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला टाकायचं आहे. चला, प्रीती मॅडमचा आन्सर आलेला आहे. पटापट आन्सर द्यायचे आहेत. तुम्हाला नोट्स काढायची असेल तर याची पीडीएफ बी भेटेल. अंजना मॅडमचा आन्सर आलेला आहे. पार्वती मॅडमचा सुद्धा आन्सर आलेला आहे. ओके, चला, बऱ्यापैकी काल हा पार्ट झाला होता, पण आपलं चला ठीक आहे, काही असू. पहा, नाम आहे बॅट्समन, कोणताही कॉमन नाउन आहे. नामाच्या पहिले येणारा शब्द काय राहते? मग तुम्हाला ऍडजेक्टिव्ह ओळखायला सांगितलं तर तुम्ही सहज सांगू शकता. नाम ओळखलं, त्याच्या समोरचा शब्द काय राहते? ऍडजेक्टिव्ह. आणि इथं आपल्याला वापरायचा या नामासाठी आर्टिकल. तर याचा उच्चार कशापासून होते? ग पासून होते. मग इथं आपण वापरणार ए आर्टिकल. ओके, चला, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. चला, ही इज नॉट रिकामी जागा ऑनेस्ट टीचर. सुनीता मॅडम, तुमचं स्वागत आहे. ही इज नॉट रिकामी जागा ऑनेस्ट टीचर. तुम्हाला तुमच्या मित्र मैत्रिणीला, जेवढ्यांना आपल्या नातेवाईकाला सांगायचं आहे की आपल्या ऑनलाईन बॅचेस अशा पद्धतीने चालतात, प्रत्येक डाऊट तिथं क्लिअर केला जातो. तर तुम्हाला ते तुमच्या मित्र मैत्रीण आणि परिवाराला सांगायचं, अत्यंत कमी फीज मध्ये आपण वनरक्षकची बॅच देत आहोत आणि संपूर्ण डाऊट जे आहे तुमचे क्लिअर केल्या जाईल. हे समजून घ्या. सांगा काय असायला पाहिजे? चला, पार्वती मॅडमचा आन्सर आलेला, सुनीता मॅडमचा आन्सर आलेला, अंजना मॅडमचा आन्सर आलेला आहे. पहा, टीचर हे कॉमन नाउन आहे. टीचर तो कोणताही टीचर. एकवचनी आहे. एकवचनी आहे तर सरळ सरळ गोष्ट आहे, ए किंवा ॲन हे उपपद वापरणार. त्याच्या पहिले येणारा शब्द ऍडजेक्टिव्ह असतो आणि याचा उच्चार कसा होते? या ऍडजेक्टिव्हच्या उच्चारानुसार आपल्याला इथं आर्टिकल वापरावं लागते. मग याचा उच्चार होते ऑनेस्ट. काय होते? ऑनेस्ट. एच पासून जरी पहा, मी तुम्हाला नेहमी सांगतो की आपल्याला इंग्लिश टू इंग्लिश जायचं नाही. आर्टिकल सोडवत असताना आपल्याला मराठीतून आर्टिकल सोडवावं लागते, मराठीतले उच्चार तिथं घ्यावे लागते, तरच तुम्ही तिथं टिकता. मग लोक काय करतात? हे इंग्लिशचं पाहिलं, एच पासून सुरुवात झाली, त्याला उच्चार येत नाही, ते चुकून येते. समजलं? वाचते तर बरोबर ते की ए ई आय ओ यू आहे, स्वर आहेत, आणि स्वर असल्यामुळे तिथं आर्टिकल आपण ॲन वापरतो, बरोबर आहे. परंतु हे लक्षात घ्या की इथं आपल्याला मराठीतला उच्चार घ्यायचा आहे, इथं येणार ॲन. समोरच्या प्रश्नाचं उत्तर तिसऱ्या क्रमांकाचं, शी इज रिकामी जागा व्हेरी ऑनेस्ट मिनिस्टर. चला, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. शी इज रिकामी जागा व्हेरी ऑनेस्ट टीचर, सॉरी मिनिस्टर. चला, अंजना मॅडम, प्रीती मॅडम, कार्तिक सर आन्सर आलेले आहेत. चला, व्हेरी गुड. मिनिस्टर, मिनिस्टर हे नाऊन आहे. चला, गोपाल सरांचा आन्सर आलेला आहे, म्हणजे सूरज सरांचा आन्सर आलेला आहे, सुनीता मॅडमचं आन्सर आलेलं आहे. मिनिस्टर आहे नाम. ओके, त्याच्या पहिले येणारा शब्द, आता ही फॉर्मेशन क्रमांक 2 लागा लागली. इथं आहे ऍडजेक्टिव्ह आणि इथं येईल ऍडवर्ब. आता ऍडवर्ब जरी असलं, काही जरी असलं, तर आपल्याला या नामासाठी वापरावं लागते. इथं काय? आर्टिकल. तर पहिले नाम चेक करा, एकवचनी आहे का? यस, एकवचनी आहे. एकवचनी आहे तर इथला उच्चार घ्यायचा आपल्याला. व पासून उच्चार होते व्हेरी. इथं विचार नाही करायचा, ए टाकून द्यायचं. ओके, क्लिअर आहे.
समोरचा चौथा प्रश्न आहे, शी इज रिकामी जागा व्हेरी व्हेरी ऑनेस्ट मिनिस्टर. इथेही विचार नाही करायचा, लक्ष द्या, हेही सांगून देतो मी. तुम्हाला जर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. नाम आहे, नामाच्या पहिले येणारा शब्द ऍडजेक्टिव्ह. आता त्याच्या समोर येणारा शब्द ऍडवर्ब. आता इथं तर आर्टिकल नाही आहे, मग हे बी काय राहील, ऍडवर्बच राहील. काय राहील, ऍडवर्बच राहील. चला ठीक आहे, चला व्हेरी गुड. याचा आन्सर आलेला आहे ए. क्लिअर आहे तुम्हाला? एवढं आजपर्यंत हे जे शिकलो आपण, रूल क्रमांक 2, हे दोन्ही रूल तुम्हाला इथं क्लिअर असतील. आजचा आपला इंग्लिशचा पहिलाच दिवस आहे. मला हे सांगा की तुम्हाला काहीतरी वाटत आहे का की अवघड आहे समोरचा? आता आपण नामाचा मुख्य प्रकार दुसरा पाहणार आहोत, प्रॉपर नाउन ज्याला आपण म्हणत असतो, त्याला म्हणत असतो विशेष नाम. विशेष नाम आपण त्याला म्हणत असतो. आणि विशेष नाम नेहमी एकवचनी असते, लक्षात ठेवायचं, एकवचनी असते. विशेष नाम कसं असते, नेहमी एकवचनी असते, लक्षातच ठेवायचं आहे. चला क्लिअर आहे? एवढं इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. मग विशेष नाम म्हणजे काय? एखाद्या व्यक्ती, घटक, ठिकाण, कशालाही आपण विशेष पद्धतीनं नाव देत असतो. जसं की मी म्हटलं सॅमसंग. सॅमसंग काय, तर तुम्हाला माहित आहे की सॅमसंग मध्ये एक कंपनी आहे, आणि कंपनी असल्यामुळे आपण सॅमसंग म्हणून त्याला वेगळं एक विशेष ओळख निर्माण झाली. ज्या गोष्टीची वेगळी विशेष ओळख निर्माण होते त्याला आपण विशेष नाम आपण म्हणत असतो. ओके. मग पहा, जसं की राहुल हा विशेष नाम आहे, श्याम विशेष नाम आहे. आता सुंदर, सुंदर याचा अर्थ मराठीतून जर पाहिलं आपण तर सुंदर म्हणतो आपण, बरोबर आहे? सुंदर म्हणत असतो, तर हे भाववाचक नाम आहे. पण भाववाचक नाम असेल तर जर व्यक्तीसाठी वापरलं आपण तर ते विशेष नाम असते, हे लक्षात ठेवा. भाववाचक भावना जरी आपण व्यक्त करत असेल, ती मुलगी सुंदर आहे, विशेषण जरी असेल, आणि त्याचा उच्चार जर व्यक्तीसाठी होत असेल तर ते हे काय झालं, विशेष नाम. ओके. मग इथं पहा, इंडिया, इंडिया म्हणजे भारत. हिमालया, हिमालया समजा आपण म्हटलं एखादी पावडरची, क्रीमची जी ऍडव्हर्टाईज करते ती कंपनी आहे, बरोबर आहे? किंवा मग पर्वत असेल, गोदावरी, गोदावरी मुलीचंही नाव राहते आणि नदीचंही नाव आहे. आणि विशेष नदी असेल, आपण रिव्हर म्हणजे नदी म्हणतो, ते सामान्य नाम झालं. परंतु गोदावरी नदी म्हणायचं असेल तर ते विशेष नाम झालं. हे लहानपणापासून आपण पाहिलेलं आहे. पण वेगळं काय पाहायचं आपल्याला, रूल्स ऑफ नाउन पाहायचं. काय पाहायचं, रूल्स ऑफ नाउन. मग पहा, पहिलाच रूल तुमच्या स्क्रीनवर आहे. अनओळखी व्यक्तीसाठी ए एन हे उपपद वापरतात. मग अनोळखी व्यक्ती ओळखायचे कसे, प्रॉब्लेम ते आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजून घ्या, विशेष नामासोबत कोणतंच उपपद वापरत नाही, आर्टिकल वापरत नाही. विशेष नामासोबत आपण आर्टिकल वापरत नाही. मग वापरतो कधी, कंडिशन. सर्वात महत्वाचं काय आहे, कंडिशन. कंडिशन नुसार आपण प्रत्येक गोष्ट करत असतो. इथं बर्फ पडा लागला, बरोबर आहे? समजा इथं जर बर्फ पडा लागला तर आपण बर्फ पडल्यावर काय काय करणार आहोत, तर अंगावर काहीतरी घेणार, बरोबर आहे की नाही? मग हे झालं कंडिशन नुसार, समजलं? मग कंडिशन नुसार आपण राहत असतो. थंडी पडलं तर आपण काय करतो, स्वेटर वगैरे घालत असतो. त्या कंडिशन नुसार आपण राहत असतो. उन्हाळा असेल तर काय करतो, तर उन्हाळा असेल तर आपण चेहऱ्याला बांधतो, झाकतो. त्या पद्धतीनं कंडिशन नुसार हे आपल्याला वर्क करावं लागते. मग आर्टिकल आपण वापरत नाही. विशेष नामासोबत आर्टिकल वापरतो का, नाही. मग कधी वापरतो, तर अनोळखी व्यक्तीसाठी आपण आर्टिकल वापरतो, ते बी कोणतं, ए एन. लक्षात ठेवा, अनोळखी व्यक्तीसाठी ए किंवा एन हे उपपद वापरतो. आता कार्तिक वंजारे सरांचा आन्सर आलेला, इथं द वापरतो. ओके. पहा, लक्ष द्या, काय करायचं आहे, तर पहिला नियम काय आहे, धिस इज द बॅग, धिस इज द बॅग ऑफ अमर, रिकामी जागा अमर. हु इज नॉट लिस्टेड पाहिजे इथं, नॉट लिस्टेड करायला, नॉट लिस्टेड इन अवर अकॅडमी, ते आपल्या अकॅडमी मध्ये लिस्टेड नाही. याचा अर्थ तो अनोळखी आहे आपल्यासाठी. पहा, कोणीतरी अमर आहे आणि त्याची बॅग आहे ही, आणि ते आपल्या अकॅडमीच्या लिस्ट मध्ये लिस्टेड नाही आहे, त्याचं नावच नाही आहे. मग काय यायला पाहिजे, चला बरोबर आहे, प्रीती मॅडमचा आन्सर आलेला आहे. इथं उच्चार चेक करायचा आपल्याला. विशेष नाम जरी असलं तरी आता आर्टिकल वापरतो, आपल्याला माहित झालं की हे नॉट लिस्टेड आहे, अनोळखी आहे आपल्यासाठी, बरोबर आहे? अनोळखी असेल तर इथं काय वापरायला पाहिजे, एन. चला व्हेरी गुड.
मग पहा इथं जो पहा दुसरं वाक्य, हे लिसन अ राजेश वॉन्ट्स टू मीट यू. पहा इथं राजेश हा विशेष नाम आहे आणि इथं आपण वापरलेला आहे ए. मग ए वापरलेला आहे ना, हे लिसन अ राजेश वॉन्ट्स टू मीट यू म्हणजे एक राजेश जो आहे, राजेश नावाचा व्यक्ती आलेला असेल घराच्या बाहेर कुठेही असेल, तर ते काय म्हणतात, राजेश नावाचा व्यक्ती तुम्हाला बोलवत आहे किंवा मग तुम्हाला भेटायचं आहे राजेश नावाच्या व्यक्तीला. मग हे झालं अनोळखी व्यक्ती. मग अशा वेळेस आपण ए किंवा ॲन हे उपपद वापरत असतो. ऑल क्लिअर? एवढं क्लिअर आहे का? एकदा कमेंट बॉक्समध्ये टाका. एवढं क्लिअर असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. समोरच्या प्रश्नाकडे जाऊ, समोरच्या नियमाकडे जाऊ. दुसऱ्या क्रमांकाचा नियम आहे, विशेष नामाची तुलना किंवा उपमा देताना ए किंवा ए अँड द हे उपपद वापरतात. तिन्ही उपपद वापरतात. पहा कधी वापरतात त्याची कंडिशन आहे, विशेष नामाची तुलना किंवा उपमा देताना ए अँड द हे उपपद वापरतात. ओके, मग कधी वापरतात पहा. जर मी म्हटलं, इथं चेक करा, दीपाली इज रिकामी जागा राणी लक्ष्मीबाई. आता दीपाली कशी आहे, राणी लक्ष्मीबाई सारखी आहे असं म्हटलं मी, म्हणजे याचा अर्थ एक तर ती खतरनाक पद्धतीनं असेल, राहत असेल, दुसरी गोष्ट तिच्यात त्या पद्धतीचे गुण असतील. काय असतील? राणी लक्ष्मीबाई सारखी ती शूरवीर असेल. म्हणून म्हटलं की इथं एकाची तुलना दुसऱ्यासोबत होत आहे, म्हणजे उपमा देत आहे आपण. उपमा देत आहे, खायचा उपमा नाही म्हणा लागलो मी. उपमा म्हणजे काय? दुसऱ्याला उद्देशून बोलणे किंवा मग दुसऱ्याला नाव देणे. ओके, दुसऱ्याचं नाव देणे, त्याला उपमा म्हणत असतो. मग पहा, दीपाली इज राणी लक्ष्मीबाई. आता राणी लक्ष्मीबाई तर विशेष नाम आहे. मग विशेष नामासोबत सर तुम्ही सांगितलं की आर्टिकल वापरत नाही, पण वापरतो कधी त्याच्या कंडिशनही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग पहा इथं मी दुसरं वाक्य घेतो. दुसरं वाक्य आहे, दुसरं वाक्य आहे, रितेश इज रिकामी जागा विराट कोहली. रितेश काय आहे? विराट कोहली आहे. विराट कोहली सारखा त्याच्यामध्ये ऍटिट्यूड असेल, विराट कोहली सारखा दिसत असेल, विराट कोहली सारखी दाढी ठेवत असेल, काही असू शकते. मग कोणतीही गोष्ट आपण त्याला काय करतो, मग आपण म्हणतो ना की बा हे सलमान खान आहे की नाही, कोणी असो, आपण त्याला एखादी उपमा देत असतो. मग हे काय झालं, जर इथं विशेष नाम असेल तर विचार करायचा नाही. आता या रितेशला विराट कोहलीची उपमा दिली तर इथं आर्टिकल कोणतं वापरणार आपण? पहिल्या याच्यात येईल राणी लक्ष्मीबाई म्हटल्यावर ए येईल, इथं येईल विराट कोहली, व पासून उच्चार होत आहे, बस एवढंच विचार करायचा. र पासून उच्चार होत आहे, व पासून उच्चार होत आहे, आर्टिकल ए. आता इथं लक्ष द्या, सुमन इज रिकामी जागा गीता फोगाट ऑफ अवर अकॅडमी. ती आपल्या अकॅडमीची गीता फोगाट आहे. म्हणजे एखाद्याला उचलून अशा पद्धतीने आपटत असेल ती खतरनाक पैकी, मग ती काय झाली? कुस्ती प्लेअर आहे की नाही. मग कुस्ती प्लेअर झाली तर त्याला काय म्हणतो आपण? सुमन इज रिकामी जागा गीता फोगाट ऑफ अवर अकॅडमी. चला सांगा इथं काय यायला पाहिजे? प्रीती मॅडमचा आन्सर आलेला आहे. चला व्हेरी गुड. प्रीती मॅडमला सर्व समजत आहे, अतिशय हुशार आहेत ते. 100% तुम्ही लक्ष दिलं ना तर काही अवघड नाही. लक्ष द्या. आता इथं कंडिशन थोडी चेंज झालेली आहे. इथं काय यायला पाहिजे? तर इथं आर्टिकल द यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? द यायला पाहिजे. कशा पद्धतीनं द? आतापर्यंत तर मी तुम्हाला सांगितलं इथं की ए यायला पाहिजे, ए यायला पाहिजे. इथं का द? रिझन त्याचं तुम्हाला सांगतो. आता लक्ष द्या, एखाद्या गोष्टीची निश्चित माहिती आहे. आता ऑफ आहे, ऑफच्या पलीकडे नाऊन राहते हे लक्षात ठेवा. हाही एक फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे. ऑफच्या दोन्हीकडे का राहतात? नाम राहतात. मग नाम राहतात ऑफच्या दोन्हीकडे. ऑफ काय आहे? प्रिपोजिशन आहे. प्रिपोजिशनच्या दोन्हीकडे नाम आहे. प्रिपोजिशनच्या दोन्हीकडे काय आहे? नाम आहे. आणि इथं लक्ष द्या, हे अवर अकॅडमी, हे आपल्या अकॅडमीची आहे. म्हणजे निश्चित ठिकाण आपल्याला माहित झालेलं आहे. आता ज्यावेळेस बी निश्चित कोणतीही गोष्ट माहित असेल, इथं आर्टिकल आपल्याला द वापरायचं आहे. क्लिअर आहे? इथं गीता फोगाट आहे, ग पासून जरी उच्चार वापरला आणि ए ॲन वापरला म्हणजे तुमचा कार्यक्रम झाला. इथं काय वापरायचं आपल्याला? द वापरायचा. ऑल क्लिअर? ऑल क्लिअर का? सांगा पटापट. क्लिअर आहे? समजलं इथपर्यंत? यस ऑर नो कमेंट बॉक्स मध्ये टाका. चला प्रीती मॅडमचा आन्सर आलेला आहे, समजलेला आहे. चला एकाचाच आन्सर एकाला समजलं का? बाकीच्यांना समजलं नाही का आजचा लेक्चर? एवढं सांग. चला सुनीता मॅडमला समजलेला आहे, पार्वती मॅडमलाही समजलेला आहे. यस यस म्हणत आहे. पहा
ज्याच्यामध्ये करेज राहते ना, एखाद्या गोष्टीला जाणून घेण्याची प्रेरणा स्वतःमध्ये असते. ज्या वेळेस बी तुमच्यात अशी कोणती प्रेरणा, आंतरिक प्रेरणा, स्वतःची प्रेरणा पाहिजे. मी इथं तुम्हाला मोटिवेट करायला लागलो आणि तुम्ही 2 मिनिटं हे व्हिडिओ पाहूस तर मोटिवेट होता. चला आज तर आपण खतरनाक पैकी अभ्यास केलेला आहे, उद्या आपला रिझल्टच आहे. असा जर विचार करत असाल तर हे गलत आहे. स्वतःला टाइमला सेल्फ मोटिवेट करत राहावं लागते आणि जास्ती मोटिवेशन केलं तर आपल्याला पागलाच्या गोळ्या खाव्या लागतात. जास्त मोटिवेशनही काही कामी नाही. स्वतःला टाइम टू टाइम सबर म्हणजे आपल्याला योग्य वळणावर आणावं लागत असते, हे समजून घ्या. स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे आपल्याला. जोपर्यंत तुम्ही कंट्रोल स्वतःला करताना मनाविरुद्ध आपण कोणतेही काम करतो, त्यावेळेस आपल्या मनासारखे काम होत असतात. तुम्ही मनाला कंट्रोल करा, तुम्ही दुनियाला कंट्रोल करण्याची क्षमता ठेवू शकता. समजलं? आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण हे जे आर्टिकल पाहिलेलं आहे, याच्यामध्ये आपण 2 नियम क्लिअर केलेले आहे. एक कॉमन नाऊनचे संपूर्ण रूल्स पाहिलेले आहेत. कॉमन नाऊन सुद्धा पाहिलेला आहे आणि याच्यामध्ये आपण प्रॉपर नाऊन सुद्धा पाहिलेला आहे आणि प्रॉपर नाऊनचे टोटल रूल्स सुद्धा पाहिलेले आहेत. मग काही तुम्हाला असा प्रॉब्लेम आला, कोणताही प्रश्न असेल, तर तुम्ही 100% तिथं मला प्रश्न विचारायचे आहे, की काहीही प्रॉब्लेम असेल तुम्ही विचारा. आणि मी एवढं सांगत आहे, की जास्तीत जास्त मित्रांना सांगा, की अशा पद्धतीचा कोर्स आम्ही लॉन्च केलेला आहे. आम्ही हे कोर्स करत आहे. जेवढ्या जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुम्हाला पोहोचता येते तेवढ्या जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचा आणि सांगा त्यांना, की अशा पद्धतीनं आपण वनरक्षकची बॅच करत आहे. आता हे वनरक्षक आहे म्हणून इंग्लिश हे वनरक्षकच्या लेवलचं नाही आहे, हे समजून घ्या. त्याची लेवल एवढी हार्ड आहे. ही जी लेवल आहे तुम्ही युपीएससी सुद्धा क्रॅक करू शकता. अशा पद्धतीच्या लेवलनं मी तुम्हाला शिकवत आहे. समजलं? भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. चांगल्या पद्धतीनं आणखी गाईडन्स करण्याचा मी प्रयत्न करेल. पहिलाच व्हिडिओ होता. ओके. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.